2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या इंडिया आघाडीचं 2026 येईपर्यंत पानिपत झाल्यानंतर आज राजधानी दिल्ली येथे आघाडी बैठक पार पडली। 5 राज्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर 70% अधिक भूमीवरती भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता आली। दुसरीकडे मात्र इंडिया आघाडीचं पानिपत झालं असलं तरी मात्र राहुल गांधी यांचं इंडिया आघाडीत महत्त्व वाढलेलं आहे। पाहूयात या रिपोर्टमधून। पंतप्रधान पदाची आशा उराशी घेऊन 2024ला एकत्र आलेल्या इंडिया आघाडीचं 2026ला पानिपत झालं। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील 70%हून अधिक भूमीवर भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आली आहे। पाठोपाठच्या या पराभवानंतर पुन्हा एकदा इंडिया आघाडीतील घटक पक्षांना इंडिया आघाडीची बैठक घेण्याची गरज भासली। काँग्रेसला मोठा भाऊ म्हणायची तयारी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी दाखवली आहे। खरं तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांना इंडिया आघाडीची आठवण आली। याच ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचं समन्वयक बनण्यास नकार दिला म्हणून नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या बाहेर पडले होते आणि त्यात नितीश कुमार यांच्या पाठिंब्यानं पुन्हा मोदी सरकार सत्तेत आलं। पुढे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यात इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या डाव्यांना आणि काँग्रेसला एकही जागा दिली नाही। अखेर आता पूर्ण पक्षच आपल्या हातातून जाण्याची वेळ आली असताना ममता बॅनर्जी यांना काँग्रेसची आठवण आली आहे। पुलाखालून इतकं पाणी गेल्यानंतर दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासह शेकाप पक्षाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते। तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीनं बैठकीला उपस्थित होते। इतक्या महत्त्वाच्या बैठकीला उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं एकही नेता उपस्थित नसल्यानं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिती संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आता त्यांच्या पक्षातून कोण येणार मला एक कोण आलं का नाही आलं ह्याचं माहिती नाही, पण एक तुम्हाला जबाबदारी मी सांगते की मी स्वतः काल राऊत साहेबांशी बोललेले आहे आणि शिवसेनेचे माननीय उद्धवजी हे ऑनलाईन त्या मीटिंगला ते सहभागी होणार आहेत आणि सातत्याने काँग्रेसशी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा ठाकरे कुटुंबात भेटतात, पण संजय राऊत साहेबांचा आणि राहुल गांधींची एक विश्वासाची आणि प्रेमाची मोठी केमिस्ट्री आहे। त्याच्यामुळे फक्त इंडिया अलायन्सच्या मीटिंगला असते त्यांची भेट होत नाही, एरवी पण आठवड्यात 10 दिवसात फोन कॉल किंवा भेटीगाठी या त्यांच्या होतात। मुख्यमंत्री असताना ऑनलाईन बैठका घेणारे उद्धव ठाकरे आता सरकार आणि पक्ष दोन्ही हातातनं गेलं तरी अजूनही ऑनलाईनच्या जगातून बाहेर आले नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत 15 राज्यांच्या प्रमुखांची भेट घेत 2027ला 7 राज्यांच्या होणाऱ्या निवडणुकीची रणनीती आखली आहे। काँग्रेसचा एकेकाळी भरवशाचा पार्टनर असलेल्या डीएमके पक्षानं इंडिया आघाडीपासून 2 हात दूर राहण्याचा निर्णय घेतला। डीएमके आणि आप पक्षानं आजच्या बैठकीला दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। याच मुद्द्यावर राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीतील झालेल्या बिघाडीच्या मुद्द्यावर पोस्टरबाजी पाहायला मिळाली। या पोस्टरवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले। अर्थातच आमच्या विरोधकांनीच ते लावले असतील ना, आणि जर खरंच आपण कुणाबद्दल बोलतो, जेव्हा एखादं नाणं मार्केटमध्ये चालतं त्याच्यावर टीका कुणावर करतो, त्याचं काहीतरी मार्केटमध्ये चालतंच ना। एकीकडे आमचे विरोधक म्हणतात आमचं काही राहिलंच नाही आणि दुसरीकडे स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या विरोधात पोस्टर लावतात, याच्यातच आमचं यश दिसतं। या पोस्टरसह इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान एका फोटोमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पिक्चर स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर या बैठकीला आलेल्या ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची गळाभेट घेतली आणि या फोटोची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा झाली। बैठकीत काय झालं? बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर देखील चर्चा झाली। फेब्रुवारी-मार्च 27 दरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका, यापुढे विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे। भूतकाळात झालेल्या चुका टाळण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे।
या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. बैठकीत 25 पक्ष सहभागी झाले आणि 5 मुद्द्यावर त्यांच्यात सहमती झाली अशी माहिती त्यांनी दिली. ये सहमति बनी कि एसआईआर, मतदाता सूची में हेरफेर तथा चुनाव की निष्पक्षता पर उठे गंभीर प्रश्नों के संबंध में भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को एक पत्र भेजा जाएगा. शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए. आघाडीनं पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि आतापासून आपण लोकांमध्ये जेव्हा जातोय, देशाची सत्ता आम्हाला हवी आहे सांगण्यासाठी, तेव्हा लोक विचारतात तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा. उद्धवजींचं असं म्हणणं आहे की हा चेहरा आपण निवडला पाहिजे आणि लोकांसमोर तो चेहरा येऊन जायला पाहिजे की हा आमचा देशाचं नेतृत्व करणारा हा चेहरा. इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार, ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, NCPचे अध्यक्ष शरद पवार, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांची नावं चर्चेत होती. आता नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. तसंच त्यांची प्रकृती देखील ठीक नसते. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला असून त्यांचा पक्ष वाचवण्याची वेळ आता ममतांवर आली आहे. स्टॅलिन यांचा तामिळनाडूमध्ये पराभव झालाय आणि काँग्रेसनं साथ सोडल्यानं त्या आघाडी बाहेर पडले आहेत. लालू प्रसाद यादव यांचा RJD पक्ष देखील बिहारमध्ये पराभूत झालाय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा देखील महाराष्ट्रात पराभवच झालाय. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा देखील दिल्लीत पराभव झालाय. तर अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी 2027ला परीक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची असून दक्षिण भारतातील 5 प्रमुख राज्यांपैकी आंध्र प्रदेश वगळता सर्व राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते काँग्रेससोबत गेलेल्या पक्षांचा पराभव झालाय आणि काँग्रेस प्रादेशिक पक्षांना संपवत आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा जे प्रादेशिक पक्ष हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला. आणि त्यामुळे मला वाटतं काँग्रेसचं जे काही भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन त्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय. एकीकडे भाजपचा विजयरथ कायम आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झालाय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा पराभव होत असताना इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्यानं आता राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करण्याची वेळ इंडिया आघाडीच्या नेत्यांवर आली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी मिळवलेल्या विजयानंतर देशातील 70% अधिक जमिनीवरती आता भाजपची सत्ता आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा सातत्यानं होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांची नेतृत्वाची निकड आता इंडिया आघाडीला जाणवायला लागलेली आहे. एकीकडे सातत्यानं होणाऱ्या पराभवामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षाची कमी झालेली बार्गेनिंग पॉवर आणि इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसची वाढलेली पॉवर यामुळे राहुल गांधी आता केंद्रस्थानी येताना पाहायला मिळत आहेत.